कोल्हापुरातील शनिवार पेठ परिसरात राहणारे माजी सैनिक बाबूराव विभुते यांचा मुलगा सुनील विभुते यांनी स्वातंत्र्यदिनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। बाबूराव विभुते यांनी 1971 मध्ये झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कर्तव्य बजावलं होतं। या बदल्यात त्यांना सरकारकडून करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव इथं जमीन देण्यात आली होती। मात्र नंतर ती जमीन शासनाने पाझर तलावासाठी संपादित केली। या बदल्यात त्यांच्या वारसांना कोणत्याही प्रकारे भरपाई मिळालेली नाही। विभुते कुटुंबीय गेली 35 वर्ष शासन दरबारी दाद मागतय, पण त्यांच्या पदरी निराशा आल्यानं सुनील विभुते यांनी या स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। नमस्कार, माझं नाव सुनील विभुते। माझे वडील बाबूराव विभुते सैनिकमध्ये काम करत होते। 1971 साली ज्याला भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता। त्यात 9 लोकांना 4 एकर जमीन प्रत्येकी दिली होती दऱ्याच्या वडगाव करवीरमध्ये। त्यामध्ये मग महाराष्ट्र शासनाने पाझर तलावामध्ये ॲक्वायर केलं आणि त्याच्याबद्दल कसलाही मोबदला किंवा कसलीही जमीन आम्हाला दिली नाही। 35 वर्ष झालं मी खेटे घालतोय तरी पण मला दिलेली नाही। त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी मी सकाळी ध्वजारोहणाच्या अगोदर मी आत्मदहन करत आहे।